मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्टडी फ्लो अपडेट्समध्ये. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण सर्वजण एकाच गोष्टीची वाट पाहत असतो, ती म्हणजे जाहिरात कधी येणार आणि जागा किती असणार. आज मी तुमच्यासाठी अशीच एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून माहिती अधिकाराअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा झालेला आहे. यामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी, ज्याला टॅक्स असेसमेंट म्हणलं जातं, म्हणजे कर निर्धारणला, आणि प्रशासकीय सेवा अधिकारीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर म्हणलं जातं. तर हे जे पद आहेत, यांच्या रिक्त जागांबद्दलची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे. चला तर मग या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे आणि तुमच्यासाठी ही किती मोठी संधी ठरू शकते हे सविस्तर पाहूया. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तसेच इम्पॉर्टंट लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, जसं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आणि आर्टिकलची फर्स्ट लिंक. क्लिक करायला, रीड करायला आणि ग्रुप्स जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो, 24 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेल्या माहिती अधिकाराच्या पत्रानुसार नगर परिषद प्रशासनात कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या विभागात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. जर आपण श्रेणीनुसार विचार केला तर बघा, श्रेणी ए मध्ये म्हणजेच श्रेणी अ मध्ये ग्रुप ए मध्ये तब्बल 30 पदे रिक्त आहेत, ब मध्ये 118 पदे रिक्त आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप सी मध्ये म्हणजे श्रेणी क मध्ये सर्वाधिक 621 पदे रिक्त आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकूण मिळून 769 पदे सध्या रिक्त आहेत. ही आकडेवारी अजिबात लहान नाहीये. नगर परिषदेत नोकरी मिळवायचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे. आता तुमच्या मनात साहजिकच दुसरा प्रश्न आलेला असेल, सर मग या जागा कधी भरल्या जाणार, जाहिरात कधी येणार. याच पत्रात दुसऱ्या मुद्द्यात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यावर प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे की सदरची माहिती अभिलेखात उपलब्ध नाहीये, म्हणजे सध्या जाहिरातीची फिक्स तारीख ठरलेली नाहीये. पण मित्रांनो, इथेच खरी स्पर्धा सुरू होते. अनेक विद्यार्थी जाहिरात आल्यावर अभ्यासाला लागतात आणि तिथेच ते मागे पडतात. जागा रिक्त आहेत हे शासनाने अधिकृतपणे सांगितलेले आहे, मान्य केलेले आहे. याचाच अर्थ आगामी काळात कधीही या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर आता आपली रणनीती काय असली पाहिजे, तर लक्षात ठेवा, जाहिरातीची वाट न बघता अभ्यासाला सुरू करा, अभ्यास सुरू ठेवा, सिलेबसची माहिती घ्या आणि जे आहे कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जर MPSC किंवा इतर सरसेवा परीक्षांची तयारी करत असाल तर हा अभ्यास तुम्हाला तिथेही फायद्याचा ठरणार आहे. सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय इथेही कॉमन असतात, तर यांवर लक्ष द्या. कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवेसाठी जो थोडा तांत्रिक अभ्यासक्रम असतो, म्हणजे टेक्निकल अभ्यासक्रम असतो, तो आत्ताच कव्हर करून ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, 769 जागा म्हणजे खूप मोठा आकडा आहे. आज केलेली मेहनत तुम्हाला उद्या नक्कीच यश मिळवून देईल. मित्रांनो, ही RTIची मूळ प्रत मी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती सविस्तर वाचू शकता. टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची जी ग्रुप लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि अधिक जर माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच अचूक आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.